माणिकराव कोकाटेंची अटक तुर्तास टळली. हायकोर्टाकडून कोकाटेंना दिलासा. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर. सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिला. बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं. कोकाटेंची शिक्षा रद्द करण्याच्या मागणीकरता वकिलांचा युक्तिवाद. माणिकराव कोकाटेंचं मेडिकल बुलेटिन. परवा दुपारी त्रास होत असल्यानं 12:15 रुग्णालयात ते दाखल. कोकाटेंच्या छातीत दुखत असल्यानं तत्काळ आयसीयूत दाखल. कोकाटेंची एंजिओग्राफी प्रक्रिया पूर्ण. 4 ब्लॉकेजेस असल्यानं बायपास सर्जरी करण्याचा सल्ला. कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू. बायपास नंतर 7 दिवस रुग्णालयात ठेवावं लागणार. कोर्टात कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचे जुने नवे संदर्भ सादर. घर मिळाल्याची तारीख, नंतरची परिस्थिती, वेगवेगळ्या बाबींवर युक्तिवाद. परभणीत कोळी महादेव आणि टोकरे कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्या. पूर्णाचे तहसीलदार यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. वाशिम शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची सभा. नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि सदस्यांच्या प्रचाराकरता सभा. बोरिवलीतील कोरा केंद्र मैदानावर वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती. राज्यात थंडीचा कडाका. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटे आकाश टी कॉर्नरला घेतला चहाचा आस्वाद. शीतल तेजवानीची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल. पोलिसांनी चुकीची अटकेची कारवाई केल्याचा आरोप. पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी. मनसेकडून इच्छुकांच्या मुलाखती. अमेडिया कंपनीला दिलेले इरादा पत्र रद्द. उद्योग संचालनालय विभागानं दिलेलं पत्र रद्द. तुळजापुरात काही दिवसांपूर्वी 2 गटात मारहाण घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याचे भाजपचे पोलिसांना निवेदन. ठाण्यात शिवसेनेसोबत युती नकोच. ठाण्यातील सर्व मंडळ अध्यक्षांचं रवींद्र चव्हाणांना पत्र. भिवंडी भाजप कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात. आमदार महेश चौगुले, शहराध्यक्ष रवी सावंत यांच्या उपस्थितीत मुलाखती. रमेश कदमच निवडून येणार. भास्कर जाधव यांनी व्यक्त केला विश्वास. ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम. आशिष शेलारांचा ठाकरे सेनेला टोमणा. अजित पवार मवियासोबत लढले तर महायुतीत पालिकेतल्या सत्तेत सहभागी होता येणार नाही. बावनकुळेंचा अजित पवारांना इशारा. मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 50 ते 60 जागांची मागणी. ठाकरे बंधू त्यांना 60 जागा सोडणार का, सवाल उपस्थित. भाजपचा सांगली जिल्ह्यावर राग. सांगली जिल्ह्यासाठी भाजप कोणताही निधी देणार नाही. फसवणूक करणारा पक्ष असल्याचा खासदार विशाल पाटलांचा आरोप. मुंढवा सरकारी जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार. शीतल तेजवानी जमीन विक्री करतानाचे 2 साक्षीदार पोलिसांसमोर हजर. सज्जन जिंदाल यांच्याकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख. पृथ्वीराज चव्हाणांच्या मराठी पंतप्रधानांच्या दाव्यामुळे जिंदालांचं वक्तव्य चर्चेत. जालन्यात बंजारा समाजाच्या वतीनं आमदार बबनराव लोणीकरांचा नागरी सत्कार. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी. वर्धात आमदार राजेश बकाने यांच्या देवळी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. वर्धा लोकसभा मतदारसंघात कोविड काळात बंद रेल्वे थांबे तत्काळ पूर्ववत करा. खासदार अमर काळेंची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी. यवतमाळ पालिका प्रशासनातही निवडणुकीची धावपळ. शहरात 248 मतदान केंद्रे तयार. प्रचाराच्या अंतिम चरणात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन. छत्रपती संभाजीनगरात महायुतीमध्ये जागा वाटपाची तयारी सुरू. भाजपच्या अतुल सावेंनी शिवसेनेसमोर ठेवला 50-50चा फॉर्म्युला. अमरावती महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती. मनसे शहर प्रमुख धीरज तायडेंची माहिती. भाजप शिवसेना जागा वाटप संदर्भात आज बैठक. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 20 प्रभागातून काँग्रेसकडून 329 जण इच्छुक. काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी. नगरसेवकांना मते मागण्याकरता मेहनत करावी लागते. तिकीट मागायला आलेल्या भावी नगरसेवक रांगेत उभे. उमेदवारी मिळावी यासाठी गर्दी. कराडमध्ये भाजपचा घर टू घर प्रचार. कराड नगरपालिकेच्या एका जागेसाठी प्रचार. सांगलीच्या जतमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. प्रशासनाकडून सुरक्षेची चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात. पहिल्या दिवशी 123 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. अकोल्यात काँग्रेस वंचित आघाडीच्या तयारीला वेग. महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचं सत्र. मालेगाव पालिका निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीची पहिल्या 12 उमेदवारांची यादी जाहीर. माजी महापौर ताहेरा शेख रशीद यांचं नावाचं पहिल्या यादीत समावेश. मालेगावात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. विविध राजकीय पक्षांची महाविकास आघाडी स्थापन. सिंधुदुर्गात अनुचित प्रकार टाळण्याकरता संपूर्ण भागात मनाई आदेश लागू. नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगानं आदेश लागू.
छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी महायुती अंतर्गत भाजप आणि राष्ट्रवादीत बैठक पार. राष्ट्रवादीने भाजपकडे 35 जागांची केली मागणी. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोर्चे बांधणी. धाराशिवमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलं. निवडणूक लढवण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्याचा राजीनामा. मार्गशीर्ष गुरुवारी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची अलंकारिक पूजा. सिंहासन रूढ लक्ष्मी रूपातील मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा धार्मिक विधी. जलवाहिनी जोडणीचं काम हाती. 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर पर्यंत मुंबईतील काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा. बीड जिल्ह्यात वेळ अमावस्या उत्साहात साजरी. शेत शिवारांमध्ये रंगला वनभोजनाचा आनंद. बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपीच्या वकिलाचा सरकारी वकिलावर आक्षेप. उज्ज्वल निकम राजकीय पक्षांशी संबंधित असल्याचा आरोप. राज्यातील पहिलं जेनझी पोस्ट ऑफिस आता IIT मुंबईत. नवीन सुविधांसह डिजिटल पिढीसह डिजिटल सुविधांसह विद्यार्थ्यांच्या सेवेत. मालेगावात मुख्य रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे. नागरिक त्रस्त. परभणीत मार्गशीर्ष महिन्याचा औचित्य साधत सामाजिक उपक्रम. निराधार महिलेला डाळ काढण्याच्या गिरणी भेट. वर्ध्याच्या आर्वी परिसरात जड वाहनांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. आर्वीत जड वाहनांना प्रवेश बंदीची. आमदार सुमित वानखडेंची मागणी. बीडमध्ये शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकरी त्रस्त. रस्त्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. सोलापूरच्या शास्त्रीनगर भागात नागरिकांचं आरोग्य धोक्यात. गटारीचं पाणी पिण्याच्या पाण्याच्या नळात आल्याचं समोर. पालघरच्या बोईसरमध्ये अमृत रेसिडेन्सी परिसरात रहिवाशी मंजूर जमिनीवर बेकायदेशीर रासायनिक प्रक्रिया करणार. उद्योग असल्यानं परिसरात गंभीर प्रदूषणाचा सवाल. छत्रपती संभाजीनगरात प्राथमिक ग्रेड यादीवर 93 महाविद्यालयांनी हरकती नोंदवल्या. सादर कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार. छत्रपती संभाजीनगरात बदलीसाठी कारणे दिलेल्या शिक्षकांची होणार तपासणी. शिक्षण विभागाचे अधिकारी संबंधित शिक्षकांच्या घरी जाऊन करणार पंचनामे. जागतिक ध्यान दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांना मेडिटेशन धडे. द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ठाणे पोलीस कर्मचाऱ्यांना ध्यान साधनेचं महत्त्व शिकवलं. सांगलीत वीज वाहन व्यवस्थेसाठी शासनाच्या जागेवर अतिक्रमण. ठेकेदाराकडून शासकीय जागेत बेकायदेशीर लावल्याचा आरोप. जळगावकरांना भरली हुडहुडी. जळगाव शहराचा पारा 7 अंशांवर. हिंगोलीत कळमनुरी तालुक्यात 45,601 हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी. रब्बी हंगामात हरभरा गहू पिकांच्या पेरणीत वाढ. कोल्हापूरच्या टोकमध्ये कुटुंबियांवर गुंगीचा स्प्रे मारून घरफोडी. 3.25 लाखांचा ऐवज लंपास. इलानगर पुण्याहून दुचाकी चोरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुन्हेगाराकडून दुचाकी चोरून मालकावर हल्ला. आरोपीवर गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात डिलिव्हरी बॉयने 4.5 लाख रुपयांची चोरी केल्याचा प्रकार. मोबाईल घड्याळांसह अनेक साहित्य चोरल्याची माहिती. राष्ट्रीय महामार्गावरील लुटमार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. भंडारा पोलिसांनी 12 जणांना केली अटक. छत्रपती संभाजीनगरात वाढदिवसाच्या दिवशीच मित्राकडून मित्राला मारहाण. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानं मारहाण. या प्रकरणी पोलीस ठाण्यात. नालासोपारा ड्रग्ज रॅकेट विरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपीकडून 5,60,00,000 रुपयांचा मेफेड्रॉन जप्त. बुलढाण्यात सर्क्युलर रोडवरील ड्रायफ्रूटच्या दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अहिल्यानगरच्या इसळक आणि निंबळक परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर चित्रित. नागपूरच्या बुटीबोरी MIDC मध्ये अपघात. अवाडा कंपनीत निर्माणाधीन टाकी कोसळली. बीडच्या अंबाजोगाई तलावात पोहायला गेलेले सेवानिवृत्त कर्मचारी बेपत्ता. 2 दिवसापासून शोध मोहीम सुरू. जळगावात कोल्हे शाळेसमोरील 3 दुकानांना भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. शिरूरच्या टाकळी भीमा गावात बिबट्याचा धुमाकूळ. घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करत कुत्र्याची शिकार केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. भिवंडीत प्राधिकरण लिमिटेड कंपनीच्या वेअरहाऊस प्लांटमध्ये अमोनिया वायूची गळती. परिसरात भीतीचं वातावरण. रत्नागिरीत भरवस्तीत बिबट्याचा वावर. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये द बर्निंग ट्रकचा थरार. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. संसदेत नवे जीरामजी ग्रामीण रोजगार उपक्रम आणणारं विधेयक मंजूर. ग्रामीण कुटुंबांना दरवर्षी 125 दिवस कामाची हमी दिली जाणार. हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ. गुन्हेगारी घटक नितीश कुमार यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात. पोलिसांकडून भीती व्यक्त. ओमानमध्ये मुक्त व्यापार करार. पंतप्रधान मोदी यांनी सुलतान हैतम बिन तारिक यांच्याबरोबर चर्चा करून दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट करण्यावर दिला भर. उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात हिंसक निदर्शनं. अवामी लीगचे कार्यालय जाळलं.
जेफ्री एप्स्टीन फाईलमधील फोटो समोर, डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एप्स्टीनचे 68 नवे फोटो. सर्वात मोठ्या सेक्स स्कॅन्डलचं बिंग फुटणार, एप्स्टीन फाईल्स आज उघडणार, पॉवरफुल नेत्यांची नावं, 95,000 फोटो समोर येणार. पार्थ पवारांची अज्ञात व्यक्तींविरुद्ध लेखी तक्रार, बनावट स्वाक्षरीसह बनावट पत्रे प्रसारित केल्याचा दावा. पूनम पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेत, आबा दळवींचा पूनम पाटील यांच्यावर आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर, अजित पवारांच्या उपस्थितीत माजी महापौर आणि नगरसेवकांसह 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार. भेटीनंतर उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य, संतोष ढवळे यांनी पत्रकार परिषदेत केलं स्पष्ट. राजेश नाईकांवर नवी जबाबदारी, सांगलीच्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईकांची निवड. पुण्यात भाजपचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पहिला धक्का, माजी नगरसेवक किशोर धनकवडे करणार भाजपात प्रवेश. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू, विजय कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. पालकमंत्री शंभूराज देसाईंचा फलटण येथील सभेत विरोधकांना इशारा, अंगावर आला तर त्याच्या 10 पट पावलं पुढे जाण्याची आमच्यात ताकद, असा इशारा. कल्याणमध्ये काँग्रेस मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या हस्ते पक्षप्रवेश. राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरींचं आवाहन. भाजप शिवसेनेची दुसरी बैठक 21 डिसेंबरला, दुसऱ्या बैठकीत प्रत्यक्षात जागा वाटपावर होणार चर्चा. इच्छुकांच्या मुलाखतीसाठी मनसेची समिती, आजपासून मनसे घेणार इच्छुकांच्या मुलाखती. अजित पवारांकडून इच्छुकांच्या लवकरच मुलाखती, पुणे महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 600हून अधिक अर्ज. ठाकरे सेनेचा फायदा होत नसल्यानं काँग्रेसनं साथ सोडली, काँग्रेसच्या मतांवर ठाकरे सेना निवडून येत होती, श्रीकांत शिंदेंची टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.